हॅलो अँड वेलकम टू पलटन रिव्ह्यू. माझं नाव अवनीश, तुमचा होस्ट, आणि माझ्यासोबत आहे संकेत. तर हा आहे सीझन एंड रिव्ह्यू, ज्याच्यामध्ये आपण थोडा ॲनालिसिस पण करणार आहे की पुणे कशी जिंकली, पुणेरी पलटनचे काय युनिक पॉईंट्स होते, जे की आत्तापर्यंत जे खूप स्ट्रॉंग फॅन्स आहेत त्यांना तर ऑलरेडी माहितीच आहे. पण नक्कीच आपण मे बी त्यांना काही एक्स्ट्रा गोष्टी देऊ शकू, बिकॉज आम्हाला खूप फॉर्च्युनेटली या सीझनमध्ये कोचशी बोलायला मिळालं, असलमशी बोलायला मिळालं, पंकजशी बोलायला मिळालं, अभिनेशशी बोलायला मिळालं, सगळ्यांशी, शादलूशी बोलायला मिळालं. सो जे आम्हाला त्याच्यावरनं जे कळाले त्याच्या माहितीने लेट्स सी की काय असे पॉईंट्स होते की ज्यांनी पुणेरी पलटन चॅम्पियन्स ऑफ 2024 PKL झाली. सो संकेत, लेट स्टार्ट विथ स्टार्ट ऑफ द सीझनच, की जिथे दोन खूप मेजर डिसिजन्स घेतले गेले पुण्यासाठी. एक म्हणजे शादलूला घेणं, आणि दुसरं म्हणजे असलमला कॅप्टन बनवणं. शादलू सेकंड हायेस्ट प्लेअर आहे, सेकंड कॉस्टलीस्ट प्लेअर आहे ऑप्शनमधला. आणि दुसरा म्हणजे असलम, हा जो एक 23 वर्षाचाच आहे, 22-23च आहे, त्याला कॅप्टन बनवणं. सो हे खूप मेजर डिसिजन्स होते, आणि त्याचे काय पुढे फायदे झाले वगैरे हे संकेत सांगेलच. पण मला जर सांगायचं की असलम जेव्हा आपण विचारलं होतं, ऑफ द रेकॉर्ड विचारलं होतं की तुझं काय फिलिंग होती तुला कॅप्टन बनवलं तेव्हा, तर तो असं होतं की जेव्हा मला कॉल आला तेव्हा मला थोडंफार माहिती होतं की मे बी मीच बनेल. सो आपल्याला खूप वेळा असं वाटतं की यार एक शॉकिंग डिसिजन, पण मे बी त्यांच्यासाठी तो नसतो सुद्धा, बिकॉज ते ऑलरेडी मेंटली लिडरशिप घेतलेली असते त्यांनी. आणि आपण कॅप्टनशिप त्याला मिळायच्या आधी आपण डिस्कस केलं होतं की कोण बनणार पुणेरी पलटनचं कॅप्टन. तो व्हिडिओ अवेलेबल पण आहे की ज्याच्यात आपण म्हणालो होतो की असलमच बनेल आणि त्याच्या ह्या क्वालिटीज आहेत. सो तो नक्कीच एक खूप चांगला डिसिजन होता. आता मी तुझ्याकडे येईल. स्टार्ट ऑफ द सीझन शादलू आलेला आहे आणि आपला कॅप्टन मिळाला आहे. तर जी सुरुवात झाली ती डिस्क्राईब कर, आणि ती कशी काय एवढी छान सुरुवात झाली ते पण थोडं सांग. तर तू ह्या सीझनला पाहिला असशील पुणेरी पलटनचा जो काही डिसिजन होता, की कोणत्याही स्टार प्लेयरला न घेता आपल्या टीममध्ये जे काही यंग प्लेयर आहेत, जे काही पुणेरी पलटन हे तुला आधी सांगतो, की मी पुणेरी पलटन ही अशी टीम नाही, की जे ऑक्शनमध्ये प्लेयर बाय केले आणि त्यांच्यावरती आपण टीम खेळली. पुणेरी पलटन ही गेल्या कित्येक 3-4 वर्षापासून 3-4 सीझनपासून तू जर पाहिला असेल तर ती स्क्रॅचपासून बनवली गेलेली टीम आहे. त्यामध्ये प्रत्येक प्लेयरवर पुणेरी पलटनने इंडिव्हिज्युअल मेहनत केलेली आहे, की प्रत्येक प्लेयरला कसा बनवायचा येणाऱ्या अपकमिंग सीझनच्या दृष्टीनं. जसं आपण डिस्कस केलं होतं, की पुणेरी पलटन ही ऑक्शनमध्ये बाय करताना कधी फक्त त्या सीझनचा विचार नाही करत. ती येणाऱ्या अपकमिंग सीझनमध्ये त्या प्लेयरला आपल्याला आपल्या टीमकडून कसा खेळवता येईल. तू आता त्यांचे एन-वाय-पी प्लेयर जरी पाहिला असेल तर पुणेरी पलटनच्या ऑक्शनमध्ये सुद्धा तेच त्यांची स्ट्रॅटेजी होती, की यंग जनरेशनला आपण घेऊन त्यांना आपल्याला प्रोत्साहित करायचं आणि ती टीम घेऊन आपल्याला खेळायची आहे. तर तसंच ह्या सीझनला पण पुणेरी पलटनची स्टार्टिंगला स्ट्रॅटेजी होती. आणि तू इन 7 पण पाहिला असेल तर पुणेरी पलटनने तेच 19 वर्षाचा गौरव खत्रे, अभिनेश नटराजन, असलम, आकाश शिंदे, पंकज हे 20-22 वर्षाचेच खेळाडू आहेत. एक तू जर पाहिला असेल तर संकेत सावंत आणि शार्दूल हे दोनच फक्त त्यामध्ये एक यंग जनरेशनपेक्षा मोठे खेळाडू तो म्हणू शकतो. तर शार्दूलला घेण्यामागची स्ट्रॅटेजी अशी होती, की शार्दूलचा तू जर करंट परफॉर्मन्स पाहिला असेल एशियन गेम्सचा, आणि त्यानं ज्या पद्धतीनं लास्ट सीझनला पटना पायरेट्सकडून चांगली कामगिरी केली, त्यामुळं एक व्हाईस कॅप्टनचा ऑप्शन होता पुणेरी पलटनकडे शार्दूलला घेऊन. आणि शार्दूल हा एक ऑलराऊंडर असल्यामुळे पुणेरी पलटनला रेडिंग प्लस डिफेन्समध्ये त्याचा एक चांगला फायदा होणार होता असं मला वाटतं. त्यामुळं तो एक पुणेरी पलटनने ऑप्शनमध्ये चांगला बाय केला. त्यामुळं त्या टीमला एक चांगली स्ट्रेंथ मिळाली आणि असलमला एक चांगला पार्टनर भेटला. आणि आपण याच्यामध्ये बी सी रमेश ना जे विचारलं होतं, सो त्यांचा आयडियाच अशी होती की फजल हा जो डिफेंडर होता, नबी बक्ष, राईट. सो दोघांना त्यांनी लेट गो केलंय. बरोबर. आणि फजल ओनली डिफेन्सपेक्षा त्यांना माहीत होतं की आपल्याला जिंकायचं असेल तर आपल्याला ऑलराऊंडर्सच करायची गरज आहे. बरोबर आहे. आणि तू बघितलंस तर हरियाणा स्टीलर्स आणि पुण्यामधली जी फायनल आहे, ऑलमोस्ट पहिले 10 मिनिट और इवन पहिले 15 मिनिट कम्प्लिटली डिफेन्सवर राईट, चाललेलं आहे. राईट. सो जर का आपला डिफेन्स स्ट्रॉंग नसता, आणि डिफेन्स स्ट्रॉंग म्हणजे जेव्हा आपले रेडर्स पण तेवढे स्ट्रॉंग नाहीत डिफेन्समध्ये, तर प्रॉबब्ली मे बी आपण पोचलोही नसतो इतके लांब. सो तोच एक मला वाटतं एम होता. सो ज्या पद्धतीने पुणे जिंकली, कम्प्लिटली ॲग्रेसिव्ह मेथड होती आणि डॉमिनन्स होता. आणि आपण खूप वेळा बोललो डॉमिनन्स, डॉमिनन्स. तो डॉमिनन्स काय होता, कशामुळे आला? काय असं झालं की टीम्सला खेळता नाही आलं पुण्याच्या अगेन्स्ट सुरुवातीच्या मॅचेसला. आला की नंतर बघायला गेलो तर थोडंफार टीम्सने टफ दिलं. पटना पायरेट्ससोबत ड्रॉ झाली, मुंबईसोबत मुंबईसोबत ड्रॉ झाली.
बट अगेन तिथून आपण हल्लो नाही, सेम कंटिन्युएशन ठेवलं. बट तिथपर्यंत जो की आय थिंक कधीच असं झालं नसेल की 180-170चा पॉईंट डिफरन्स एवढ्या लवकर सीझनमध्ये होता. सो त्याचं थोडंफार सांग की काय असं केलं होतं पुण्याने. पुणेरी फलटण ही आत्तापर्यंतच्या जे 10 PKLचे सीझन झाले त्यामधली सगळ्यात आत्तापर्यंतची सगळ्या टीममधली आत्तापर्यंतच्या जेवढ्या PKLमध्ये टीम झाल्यात त्यामधली सगळ्यात डॉमिनेटेड टीम आत्ता पुणेरी फलटण होती. की ज्यांना हरवणं थोडंफार म्हणजे सगळ्याच टीमला मुश्किल वाटत होतं. तू जर हरियाणा स्टीलर्सच्या प्लेयरांचा कोचचा इंटरव्ह्यू पाहिला असेल तर ते त्यांचं स्वतः रिॲक्शन होतं की पुणेरी फलटण ही आत्तापर्यंतच्या सगळ्या सीझनमधली बेस्ट टीम आहे की ज्यांना हरवणं खूपच कठीण आहे. कारण त्यांच्यामध्ये हरियाणा स्टीलर्सचे कोच स्वतः बोलले त्यावेळी की ह्यांच्यात तुम्ही आउट करणार तर किती जणांना आउट करणार आहे. असलम आउट झालं तर मोहित आहे, मोहित आउट झालं तर पंकज आहे, पंकज आउट झालं तर शादलो आहे, शादलो आउट झालं तर गौरव खत्रे आहे. इव्हन तो संकेत सावंत सुद्धा रेडिंग करतो. बरं. तर पुणेरी फलटण टीम बनवताना अशी बनवली होती. आणि तू जर पुणेरी फलटणची एक स्ट्रॅटर्जी पाहिला असेल असलम अवनीश, तर पहिल्यापासून त्यांच्या टीममध्ये हे टीम चेंजेस खूप कमी झाले. मोस्ट ऑफ द मॅचेस त्यांचं एक मेन स्ट्रॅटर्जी होती की जी आपली इन-7 आहे ना तीच इन-7 कंटिन्यू घेऊन खेळायची. तू जर जेव्हा पाहिला असेल पुणेरी फलटणने चेंजेस कधी केले, ज्यावेळी आपली टीम एका चांगल्या लीडवरती आहे त्यावेळी त्यांनी आपल्या बेंच स्ट्रेंथला आजमावलं. त्यानंतर आकाश शिंदेला मध्ये चान्स दिला जेणेकरून येणाऱ्या अपकमिंग मॅचेसमध्ये ते सोय ठेवील. त्यानंतर डिफेन्समध्ये कोणताही न चेंज करता जोपर्यंत आपण एका प्लेऑफच्या पोझिशनला येत नाही तोपर्यंत ते सेम मोमेंटम ठेवून पुण्याने जो काही अप्रोच ठेवला की आपल्याला ह्याच टीमबरोबर खेळायचं आणि ह्याच टीमसोबत फायनल जिंकायचं आहे, तर तो एक त्यांना फायदा झाला की कंटिन्युअस चेंजेस न करता आहे त्या टीमवरती रिलायबल राहून आपण मॅचेस जिंकू शकतो. आणि तो जो कॉन्फिडन्स असतो त्या टीमचा, तो कॉम्बिनेशन, ते बॉन्डिंग, त्यामुळं तो जो ॲग्रेसिव्ह अप्रोच होता त्यांचा, जे BC रमेश आपल्याला बोलले की आणि ह्यामध्ये BC रमेश सरांचं एक खूप मोठं योगदान आहे की ज्या पद्धतीनं त्यांनी टीमला एका पॉझिटिव्ह इंटेनमध्ये ठेवलं. त्यामुळं त्यांना एक फिअरलेस अप्रोच दिला की तुम्ही बिंदास खेळा, तुम्हाला जिथे भेटेल तिथे कॅच करा. तर तो जो एक प्लेअरला माइंडसेट पॉझिटिव्ह अप्रोच इम्पॉर्टंट असतो ना, तो भेटल्यामुळं प्लेयर्सचा पण माइंडसेट बिंदास होता की आपण जरी मेलो तरी आपल्याला रेडर उठवणारे आहेत. आणि रेडरचं सुद्धा होतं की मी जरी पॉईंट मारला पलीकडे तरी माझा डिफेन्स मला उठवणार आहे. त्यामुळं असलम पंकजचं जर तू पाहिला असेल तर तो एक फिअरलेस होता की असलमला माहीत होतं की मी जरी मेलो तरी मला रेडर उठवणार, डिफेन्स उठवणार आहे. पंकजला सुद्धा माहीत होतं. त्यामुळं त्यांनी जे त्यांना फ्रीडम दिलं होतं, रेडरनं डिफेन्सला फ्रीडम दिलं होतं आणि डिफेन्सनं रेडरला फ्रीडम दिलं होतं. तर तो एक उपयोगाला आला. आणि ॲज कम्पेअर टू जर बाकीच्या टीमा पाहिल्या असतील तर बाकीच्या टीम्स असं होतं की त्यांच्याकडे एका ते मेन रेडरच्या डिफेन्सवरती खेळतो, जे जीवावरती. तू जर जयपूर पाहिला असेल तर अर्जुन देशवाल जर आउट झाला तर टीमवर लोन यायची वेळ होत होती. तू जर तसं बाकीच्या टीम तसं कम्पॅरेटिव्हली चेक करू शकतो. त्यामुळं पुणेरी फलटणचं असं नव्हतं. त्यामुळं असलम जरी नाही चालला एखाद्या वेळेस तर पंकज मोहितची जोडी चालायची. पंकज नाही चालला तर असलम मोहित चालायचे. तर अशा एका कॉम्बिनेशनमुळं पुणेरी फलटणला त्या गोष्टी कधी जाणवल्या नाहीत. आणि तोच फायदा त्यांना झाला कंटिन्युअस मॅचेस जिंकण्यामध्ये विथ बिग डिफरन्स. सो हे खूप महत्त्वाचं बोललं आहे की जर का मोहित गोयत, पंकज आणि आकाश शिंदे हे तिघंही ऑक्शनला असते तर आपल्याला या तिघांमधनं एकच कोणीतरी घेता आलं असतं, कारण ती कॉस्टच तेवढी जाते. पण इथे फायदा झाला की पुणेरी पलटण यांच्यामध्ये जे इन्व्हेस्ट केलेलं आहे. आणि हे मला असं वाटतं की ऑब्व्हियसली एक लक फॅक्टर पण असतो की तुम्ही जेवढं इन्व्हेस्ट केलं आहे तेवढं त्यांनी रिटर्न केलं आहे. खूप वेळा असं होतं की आपण इन्व्हेस्ट करतो काही यंग प्लेयर्समध्ये पण ते त्या पोटेन्शियलला रीच होत नाहीत. पण आय थिंक आणि इंडिव्हिज्युअली पण म्हणजे आता हे लोकांना मे बी एवढं पटणार नाही, पण मला असं वाटतं की ह्या टीमला जर का तू डिस्मॅन्टल केलं आणि इंडिव्हिज्युअली वेगवेगळ्या टीममध्ये ठेवलं, सो त्यांचा इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स मे बी थोडा चांगला असेल, बट टीमसाठी तो किती सक्सेस होऊ शकेल माहीत नाही, बिकॉज ही टीम तशी अरेंज केलेली होती की लोकं ऑलरेडी म्हणजे प्लेयर्स ऑलरेडी एकमेकांना ओळखत आहेत, यंग एजपासून एकमेकांसोबत खेळत आहेत. तू म्हणाल तसं एक मेन रीडर डू ऑर डायला तुम्ही आपल्याला डेफिनेशन म्हणजे सगळ्यांना डेफिनेशनच ही माहिती आहे पुणेरी पलटण सोडून. डू ऑर डायला तुम्ही मेन रीडरला पाठवता कारण चान्सेस आर की तो पॉईंट घेऊन येईल आपल्याला. पण इथे असे की आपला असलम इनामदार जात नाही आहे डू ऑर डाय रेडला, बिकॉज ही नोस की तो तिकडे असणं महत्त्वाचं आहे. प्लस मोहित आणि पंकज किंवा आकाश एवढे जास्त स्किलफुल आहेत की त्या डू ऑर डायमध्ये ते सुद्धा पॉईंट्स आणू शकतात. सो याच्यावरूनच मग मी आता असलमकडे येतो. आपण पंकजला विचारलं होतं की ॲज अ कॅप्टन, तो तुझा फ्रेंड आणि आता कॅप्टन आहे, सो तुला काय वाटतंय? तर त्याचं उत्तर असं होतं की आपण कन्सिडर नाही करत, तेवढा डिफरन्स नाही आहे. म्हणजे जस्ट बिकॉज तो कॅप्टन झाला आहे तरी
जसं आपण म्हणालो ना मी सुरुवातीला, की हे जे चॅम्पियन लोकं असतात त्यांच्या माइंडमध्ये ऑलरेडी ते लीड करत असतात आणि लोकां पण त्यांना फॉलो करत असतात. सो आता फक्त त्याला कॅप्टनचा टॅग लागलाय. Right. सो असं हे बोललं. पण याच्यामध्ये आपण हे पण म्हणू, की हरियाणासोबत जेव्हा आपण हरलो होतो, तेव्हा आपण बी.सी. रमेशला विचारलं, की खूप कम्युनिकेशन होत होतं. सगळे एकमेकांशी बोलत होते. त्यांनी हे ॲक्सेप्ट केलं होतं, की हो, कुठेतरी एक हायरार्की मेंटेन करणं गरजेचं आहे. जिथे कोणीतरी एकच बोलतोय. बोला तुम्ही सगळे पण ऐकणार एकचच. सो तसं आय थिंक पुढच्या गेमपासनं चालू झालं आणि तेव्हा मे बी तो हरियाणासोबत जो आपण हारलो, त्याच्यानंतर काही मित्रांनी कन्सिडर केलं, की ऑन द मॅट तो जे बोलतोय ते आपल्याला करायचं कारण तो कॅप्टन आहे आणि हा व्हाईस कॅप्टन आहे. शादलू व्हाईस कॅप्टन आहे. सो असलमचा पण तरी एक इम्पॅक्ट काय आहे आणि काय झालं थ्रूआउट द सीझन फायनलमध्ये आणि त्यांनी कसं ट्रान्झिशन केलं फ्रॉम अ साईड कॅप्टन की जो नाही जाते रेड्सला, पण नंतर हू इज टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी इन द मेन गेम्स. तो एक ट्रान्झिशन पण जो त्यांनी केला, सो त्याच्याबद्दल पण थोडंसं. तू जर पाहिलं असेल स्टार्टिंगच्या काही मॅचेसमध्ये असलमला ती जी कॅप्टनशिप होती ती हम्म. थोडंफार कुठेतरी टीममध्ये एक मिसकम्युनिकेशन स्टार्टिंगला थोडी जी घाई व्हायची असलमकडून सुद्धा ॲज अ कॅप्टन जे तो डिफेन्सला अननेसेसरी जायचा. तर त्या गोष्टी तू जर स्टार्टिंगला पाहिल्या असतील जसं जशा काही मॅचेस झाले स्टार्टिंगचे 4-5 त्यानंतर त्याला ज्या गोष्टी रिअलाईज झाल्या त्या गोष्टीतून धडा घेत तर परत बाकीच्या ज्या टीमचा अनुभव होता की आपल्याला डिफेन्सिव्हमध्ये ॲग्रेसिव्ह स्टार्टिंगला अननेसेसरी टॅकल अवॉइड करून आपण टीममध्ये राहणं मॅचमध्ये इम्पॉर्टंट आहे. तर तो एक त्यानं रोल जाणून घेतला. आपली एक कॅप्टनशिपचं काय इम्पॉर्टन्स आहे आता ह्या टीममध्ये आपण प्लेयर्स कसे युटिलाइज केले पाहिजेत मॅच सिच्युएशननुसार त्यानं त्या गोष्टीचा एक चांगला इम्पॅक्ट केला. आणि तू जर पाहिला असेल शेवटच्या मॅचमध्ये सुद्धा असलमने स्वतः रीड न घेता कारण त्याला मॅच सिच्युएशनचा अंदाज होता की आपल्या लेफ्ट साईडनेपेक्षा पंकजला आणि मोहितला राईट साईडने पॉईंट जास्त लागतात. त्यामुळं त्यानं स्वतः कुठेतरी एक स्वतःला त्यानं कॉम्प्रोमाइज करून ज्या पद्धतीनं त्याने आपल्या टीममेट्सला एक पुढं प्रोत्साहन केलं की तू या टीमला आत्ता हे मारू शकतो. त्यामुळं प्रत्येकाला तो होप दिला की तू हिरो आहेस, तू मारू शकतो. तर तो एक कुठेतरी कॅप्टनचा एक रोल इम्पॉर्टंट असतो टीममध्ये. आणि ज्या पद्धतीनं असलमनं टीम पूर्ण हँडल केली आहे लाईक अ फॅमिली. जसं की ते युवा पल्टनमध्ये सोबत होते प्रत्येकाचं एकमेकांसोबत असणारा बॉन्ड त्यासोबत मॅच असू दे किंवा मॅच नसणाऱ्या डेला सुद्धा ते एकत्र प्रॅक्टिस एकत्र सगळ्या गोष्टी शेअरिंग करणे मॅचचं ॲनालिसिस करणे या सगळ्या गोष्टीमुळे जे काही त्यांचं बॉन्डिंग होतं. त्यानंतर मॅचमध्ये सुद्धा कोणावरती पॉईंट जरी गेला तरी आरडाओरडा न करता ठीक आहे काम सिच्युएशन घेऊन ज्या पद्धतीनं हँडल करतो सिच्युएशन त्या गोष्टीमुळं असलमला एक आत्ता तू चांगली अशी कॅप्टनशिप म्हणू शकतो. त्यानं आत्ता मॅचेस झाले तुझा म्हणलं की लास्ट सीझनला मी फजलकडून अशा काही गोष्टी शिकल्या त्याचा मला या सीझनला फायदा झाला की फजलच्या कॅप्टनशिपमध्ये फजल कशी कॅप्टनशिप हँडल करतो कशी टीम सिच्युएशन हँडल करतो त्या गोष्टी मला खूप सारे शिकायला भेटल्या आणि त्या मी इम्प्लिमेंट केल्या त्याचा मला खूप या सीझनला फायदा झाला असं असलमचं वक्तव्य होतं. आता व्हाईस कॅप्टनकडे येऊया. शादलू एक तू भेटलायस शादलूला आणि आपण बोललो पण होतो बाहेर स्टेडियमच्या बाहेर त्याच्याशी बोललो होतो. खूपच वेगळा स्वॅग आहे म्हणजे असा प्लेयर आपण बघितलासुद्धा नाही आणि कुठल्या इंडियन प्लेयर मला माहीत पण नाही कुठल्याही स्पोर्टमध्ये घे की जो एवढ्या कामली की त्याला रिझल्टचं काहीही पडलेलं नाही. मला कळालं की त्याला वाटतच नाही की यार आपण जिंकू का नाही. तो तिथे जिंकायला आला आहे आणि तो त्या पद्धतीने काय. सो तुझा एक्सपिरियन्स सांग त्याच्यासोबत कसा होता तुला त्याची पर्सनॅलिटी कशी वाटते आणि त्यांनी या पुणेरी पल्टनला काय बेनिफिट दिला किंवा त्याचं ॲडिशन काय होतं या टीमसाठी. शादलू म्हणजे या टीमचा आहे ना मी तुला सांगतो डिफेन्सचा हुकमाचा एक्का होता पुणेरी पल्टनसाठी. शादलू ज्या पद्धतीनं जरी त्याचं इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन असेल आणि तू अभिनेश नटराजनला जरी इंग्लिश समजत नसेल तरी त्यानं ज्या पद्धतीनं अभिनेशसोबत कॉम्बिनेशन ठेवलं ज्या पद्धतीनं कम्युनिकेशन ठेवलं तू जर पाहिलं असेल अख्खी डिफेन्स पुणेरी पल्टनच्या शादलू हँडल करत होता. ज्या पद्धतीनं शादलू आणि गौरव आपण पाहिलं होतं की पुणेरी पल्टनच्या कॅम्पला आपण ज्यावेळी व्हिजिट दिली होती त्यावेळी तू पाहिला असेल गौरव खतीरला ज्या पद्धतीने तो ट्रीट करतो सांगतो की तू ही नाही अशी टॅकल घे ज्यावेळी तू माझ्याकडे लक्ष दे आपलं कॉम्बिनेशन असं असणार आहे आपण असं करायचं आहे हा रेडर असा आला की तू असा फिर मी असा फिरतो हे जे त्यांचं कॉम्बिनेशन होतं तर ते एक शादलूचं खूप म्हणजे सेल्फलेस कॅरेक्टर आहे शादलू. त्याचा ॲटिट्यूड खूप छान आहे. तू जर पाहिला असेल तो मॅचच्या सिच्युएशनचा विचार नाही करत. त्याचं एक असं आहे की आपल्याला इथं भेटते ना कॅच भले मॅचचा रिझल्ट काही असो आपण आपला 100% द्या. असा एक कॅरेक्टर आहे शादलू.
आणि इन गेम कोचेस जे असतात ना काही काही प्लेयर्स, की कोचचं काम असतं ऑफ द पिच सगळं सांगणं, आणि इन गेम काही पर्सनॅलिटीज अशा असतात की त्या पर्टिक्युलर वेळेप्रमाणे रिस्पॉन्ड करायला लावतात टीमला. सो तसंच म्हणजे आपण जेव्हा बघितलं तो गौरव खत्रीजवळ आय थिंक त्यांनी 10 ते 15 मिनिट स्पेंड केले असतील त्या सेशनमध्ये. BC रमेश होते, तो त्याला सांगत होता की तू कशा वेनी जाऊ शकतो. तो स्वतः रेडर बनत होता, सांगत होता मला असं पकड. सो तो एक कम्प्लिटली आय थिंक पर्सनॅलिटी वाईज, इनपुट वाईज, अँड आय थिंक त्याला पण त्याची पर्सनॅलिटीला वाईस कॅप्टन एक खूपच चांगली पोस्ट होती की ती पण दिली गेली. म्हणजे हे पण जे डिसिजन स्मॉल डिसिजन्स, सो स्मॉल डिसिजन्स खूप मॅटर करतात मला असं वाटतं. कारण जर का मॅनेजमेंटने मी ठरवलं असतं की शार्दूल इज जस्ट वन ऑफ द प्लेयर्स, तर मे बी त्यांनी तेवढा वेनी कॉन्ट्रीब्यूट केलं नसतं. बिकॉज तू म्हणतोयस तो सेल्फलेस आहे इन द सेन्स ऑफ द गेम, बट विराट कोहली जसा एक पर्सनॅलिटी आहे की तुम्ही मला जर का कॅप्टन नाही बनवलं तर मी नाही बनणार दुसऱ्याच्यात पण कॅप्टन. तशी या पर्सनॅलिटीजला ते लागतं की हां मला मी मेन आहे ना, अटेन्शन माझ्याकडे पाहिजे तेव्हा मी. तर तू बघितलं रेड मारल्यावर त्याची उड्या कशा असतात, तो कसा बाउन्स होतो. सो आय थिंक दॅट्स वाय ग्रेट ॲडिशन. आता जस्ट लास्टली येऊया डिफेन्सकडे. तर गौरव खत्रीबद्दल तू बोललायस, त्याचं एक जस्ट प्रोग्रेशन काय होतं खूप ब्रीफली सांग, आणि नंतर सांग संकेत सावंतबद्दल, की ज्याला आपण क्रिटिसाइज आपण फार कमी केलं आहे या पुण्याच्या टीमला या सीझनमध्ये, पण जर का केलं असेल तर संकेतला खूप केलं आहे आपण. आणि BC रमेश सरांना पण आपण विचारलं होतं की काय आहे संकेतचं, तर त्यांनी पण प्रेस कॉन्फरन्समध्येच सांगितलं होतं की थोडा कमी पडतो आहे. नंतर एक गेम त्याचा खूप चांगला होता ज्याच्यात त्यांनी लिडरशिप घेतली. एका गेममध्ये जेव्हा मेन रेडर्स सगळे नव्हते, मेन डिफेंडर सगळे आऊट होत होते, तेव्हा असं होतं की त्याचा फायदा आहे का नाही, कारण तो एकटा असून काहीच पॉईंट्स पण येत नव्हते आणि तो स्वतः पण आऊट होत होता. आय थिंक पटनाच्या अगेन्स्टच ती मॅच होती. सो हे दोन्ही सांग. गौरव खत्रीचा आधी एक प्रोग्रेशन सांग व्हेरी ब्रीफली, नंतर संकेत सावंतकडे ये. गौरव खत्री हा पुणेरी फलटणचा एक खूप यंग प्लेअरवरती केलेली इन्व्हेस्टमेंट होती, ज्यामध्ये त्यांनी 1-2 वर्ष आधीपासून त्याला आपल्या युवा पलटणच्या टीममध्ये त्याला खेळण्याची संधी दिली. आणि मागच्या सीझनमध्ये त्याला काही मॅचेस खेळण्याची संधी दिली, ज्यामध्ये त्याचे असे काही स्किलमुळं त्याला या सीझनला खेळण्यासाठी चांगली इन 7मध्ये संधी भेटली आणि त्याला पुणेरी फलटणने प्रमोशन करून इन 7मध्ये खेळवलं. तर त्याचे असे काही स्किल तू बघू शकतो. तो प्लेयर एक खूप 18-19 वर्षाचा यंग खेळाडू आहे, ज्याच्याकडे खेळण्यासाठी आणि शिकण्यासाठी त्याची खूप इच्छाशक्ती आहे. तू जर पाहिला असेल, आपण ज्यावेळी बोलणं झालं असलमसोबत म्हण, परत BC रमेश सरांसोबत, त्याचा जो माइंडसेट असतो तो कायम, हा ठीक आहे सर तुम्हाला ही गोष्ट शिकवताना, तो कायम एक कुठली तरी गोष्ट नवीन लर्निंग करण्यासाठी कायम त्याची तयार आहे. असे खेळाडू पुणेरी फलटणला खूप हवे असतात, तू जर पाहिला असेल. आणि तो एक असा फिअरलेस प्लेअर आहे. तू जर पाहिला असेल, मनिंदर सिंग सारख्या रेडरची पहिल्या रेडला पकड घेणं म्हणजे नॉट अ जोक. ज्या पद्धतीनं मॅचच्या पहिल्या रेडला त्यानं ज्या पद्धतीनं मनिंदर सिंगला टॅकल केलं, तर त्यातूनच तसा एका प्लेअरचा कॉन्फिडन्स दिसून येतो की तो प्लेअर येणाऱ्या अपकमिंग सीझनमध्ये किती मोठा स्टार खेळाडू होणार आहे. मी तुला सांगू शकतो की असाच जर त्याचा परफॉर्मन्स राहिला तो येणाऱ्या अपकमिंग आपल्याला इंडियाच्या टीममध्ये सुद्धा दिसू शकतो. आणि त्याचं जे कॉम्बिनेशन होतं शार्दूलसोबत, त्याला असा कोणत्या प्लेअरला ॲटिट्यूड नाही, काय नाही. तू पाहिला असेल त्याचं कॉम्बिनेशन चांगलं आहे. त्याला ज्या पद्धतीनं असलमचं हाताखालून साथ भेटते, कव्हर कॉम्बिनेशन, असलम त्याला जी साथ देतो, त्यामुळं जेव्हा आपल्या टीमचा कॅप्टन आपल्या हाताखाली खेळत असतो, त्यामुळे प्लेअरला अजून एक चांगला होप भेटत असतो की आपण टॅकल घेऊ शकतो. आणि त्या एका पॉईंटमुळं त्या गौरव खत्रीची जी 70% टॅकल सक्सेस होत असते, ती 100% टॅकल सक्सेस होत असते. जिथं 70% चान्सेस असतात, ती कन्वर्ट होऊन 100%मध्ये सक्सेस होत असते. तर तो एक बॅकिंग असल्यामुळं तो एक फायदा असतो. आणि BC रमेशचं कायम त्याला सपोर्ट असल्यामुळं तुला जिथं भेटते तिथे टॅकल घे, त्यामुळं तो एक प्लेअरच्या मनात अशी भीती नसते की माझ्याकडून जर फेल टॅकल झालं तर मला कोच काय बोलेल. तू जर पाहिला असेल फायनल मॅचमध्ये त्यानं ज्या पद्धतीनं खेळ केला, शिवम पटारेचे बॅक घेतले, त्यानं ज्या पद्धतीने विनयला टॅकल केलं, त्यामुळं त्याचा एक तुला फिअरलेस अप्रोच दिसून येतो. आणि संकेत सावंतबद्दल जर पाहिला असेल, संकेत सावंतबद्दल जर म्हणायला गेलं तर मॅचचे काही स्टार्टिंगचे असे 2-3 मॅचेस होते ज्यामध्ये संकेत सावंतचा परफॉर्मन्स एवढा दिसून नाही आला, ज्यामध्ये त्याचं कव्हरला कॉम्बिनेशन सपोर्ट म्हण किंवा त्याचं जे टॅकल रेट होते तो खूप कमी आहे. या सीझनमध्ये जरी संकेत सावंतचे 26-27 टॅकल्स असतील, एक सुद्धा हायफाय नसेल, पण संकेत सावंतचं जे कव्हरमध्ये पहिल्या 5 मॅच सोडून बाकीच्या तू जर मॅचेस पाहिला असेल तर संकेत सावंतचं जे काही कव्हरमध्ये कॉम्बिनेशन आहे, संकेत सावंतचा जो डिफेन्सला असणारा सपोर्टचा रोल आहे, तो बाकी सर्वांपेक्षा जास्त संकेत सावंतचा रोल आहे. ज्या पद्धतीनं त्याने टीम हँडल केली, असलमला सुद्धा तू कधी पाहिला असेल, असलम सुद्धा हात घालण्यापासून तो थांबत होता.
थांब, अजून मॅचमध्ये वेळ आहे, घाई नको करू. ज्या पद्धतीनं मॅचमध्ये होल्ड ठेवला होता तो संकेत सावंतचा एक खूप सिनियरिटीच्या दृष्टीनं इम्पॉर्टंट होता असं मला वाटतं. बरोबर. सो एवढंच होतं आय थिंक. आणि अभिनेशला आपण एक मेन्शन करू शकतो की अगेन वन ऑफ द बेस्ट डिफेंडर्स. आय थिंक अगेन ही टीम आहे ना, एकत्र राहिली तर अजून एखादं टायटल मे बी येऊ शकतं. सो बट लेट्स सी, ऑब्व्हियसली वी नीड टू कीप ऑन इम्प्रूव्हिंग, कारण नेक्स्ट सीझन सगळे लोक हे करणार आहेत. हा पहिलाच सीझन होता की ज्याच्यात लोकांना माहीत नव्हतं, टीम्सला माहीत नव्हतं की आपण एवढा ॲग्रेसिव्हली कंटिन्युअस 40 मिनिट खेळू शकतो. पण आता ते चेंज झालेलं आहे. सो नेक्स्ट सीझन आपल्याला अजून फास्ट दिसणार आहे, अजून यंग टॅलेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट दिसणार आहे. सो लास्टली तुला काय, तुझे काही पॉईंट्स असतील अजून तर तू बोलू शकतो आणि मग आपण एंड करू शकतो शो. येस, पुणेरी फलटणने ह्या सीझनला सगळ्यांना एक दाखवून दिलेलं आहे की आपण फक्त एका रेडरवर किंवा डिफेन्स 1-2 स्टार प्लेअरवरती डिफेन्स न राहता आपल्याकडे आपल्याला जर टायटल जिंकायचा असेल तर आपल्याला डिफेन्ससोबत आपले रेडर पण तेवढे मजबूत पाहिजेत आणि प्रत्येक रेडरने टॅकलसुद्धा केले पाहिजेत आणि डिफेन्सने वेळ आली तर रेडिंगसुद्धा केली पाहिजे. त्याच वेळी आपण जिंकू शकतो. आपल्याला फक्त रेडरच्या जीवावर आपण 1-2 मॅचेस जिंकू शकतो, पण ज्यावेळी आपल्याकडे स्टार प्लेअर असतील त्याचवेळी आपण ट्रॉफी जिंकू शकतो. तर हेच मला वाटतं आणि हे पुणेरी फलटणनं साध्य करून दिलं आणि सर्वांना दाखवून पण दिलं. आणि अजून एक सांगायचं म्हणजे अवनीश, आता ज्या पद्धतीनं फक्त बी.सी. रमेश सरांचं आपण योगदान म्हणतोय, पण ह्या पाठीमागे ई भास्करन सर आहेत, अनुप कुमार आहेत, ज्यांनी ह्याच्या मागच्या सीझनमध्ये जी पुणेरी फलटण उभी केली होती, त्यांचा पण कुठेतरी ह्या सक्सेसमध्ये त्यांचा पण एक मोलाचा वाटा आहे, ज्यांनी या प्लेयरांना स्क्रॅचपासून घडवलं आणि त्यांना एक चांगलं प्रोत्साहन दिलं इथंपर्यंत येण्यासाठी. बरोबर, नक्कीच. आणि खूप क्वचित आपल्याला अशा टीम्स बघायला मिळतात की जे गेमला चेंज करतात, की नॉट जस्ट त्या सीझन पुरतं, त्या गेम पुरतं, पण अख्खं फ्रॅटर्निटी जी असते, बाकीचे टीम्स, बाकीचे कोचेस, ते आता वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला लागतात टीम्सला. म्हणजे तो क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया असेल किंवा फुटबॉलमध्ये मँचेस्टर सिटी तुम्ही म्हणू शकता, की ज्यांनी बऱ्याच पेप गार्डिओला जो बऱ्याच काय काय गोष्टी आणतो. सो तसं पुणेरी पलटण या सीझनमध्ये आहे की ज्याच्यात लोकांना कळेल की हां, रेडर, डिफेंडर आता स्क्वॉड नाही आहे. रेडर, ऑलराऊंडर अशी स्क्वॉड आहे की सगळ्यांना सगळं करायचं आहे. सो नेक्स्ट सीझन खूप इंटरेस्टिंग असणार आहे, एक्साइटमेंटमध्ये असणार आहे. आणि तुम्हाला जर का लास्टली तुम्हाला जर का शो आवडत असेल तर सबस्क्राईब कराच. पण तुम्हाला जे काही रिझन्स पाहिजे असतील जे आमच्याकडनं मिस आऊट झालेत की या जर्नीमध्ये पुणेरी पलटण का सक्सेसफुल होती आणि का जिंकली, तर ते कमेंट्समध्ये सांगा. आमचे काही इंटरव्ह्यूज हे आम्ही आधी केले आहेत, ते आता हळूहळू शेड्यूल होतील, पोस्ट होतील. सो पहिला आहे रणबीर सिंग खोकर, जे दिग्गज म्हणजे कबड्डी, दबंग दिल्लीचे कोच आणि कबड्डीच्या अख्ख्या गेममध्येच, कबड्डीच्या स्पोर्टमध्ये सर्वात मोस्ट एक्सपिरियन्स्ड आणि मोस्ट रिस्पेक्टेड कोच, त्यांच्यासोबत संकेतचं कॉन्व्हर्सेशन आहे, ते पण तुम्ही बघा. आणि लास्टली संकेत प्लीज शोला एंड कर. आणि कारण हा पलटण रिव्ह्यूचा PKL च्या सीझनचा लास्ट रेकॉर्डिंग आहे. सो काही इमोशनल तुला रडायचं वगैरे असेल तरी तू रडू शकतो, पण शो तू एंड करावास असं वाटतं. हा शो एक खूप चांगला होता, ज्यामध्ये आम्हाला तुमच्याकडून खूप चांगला सपोर्ट भेटला, ज्यामुळे तुमच्या सपोर्टमुळेच आम्ही हा शो इथंपर्यंत आणू शकलो. आणि असाच आम्हाला कायम सपोर्ट करत राहा. आणि येणाऱ्या अपकमिंग काही दिवसांमध्ये आम्ही ट्राय करतो आहे की महाराष्ट्राच्या कबड्डीमध्ये आम्ही कसं डीप डाईव्ह करून त्यांना कसं, महाराष्ट्राच्या कबड्डीमध्ये येणारे काही आता अडथळे आहेत, त्या अडथळ्यांपर्यंत कसं पोचून आपण जे ग्रासरूट लेवलचे प्लेयर आहेत त्यांना कसं आपण वरती आणू शकतो. त्याप्रमाणे महाराष्ट्र असू दे, परत भारताच्या ज्या महिला खेळाडू आहेत जर त्यांच्यासाठी एखादा PKL सारखा प्लॅटफॉर्म किंवा त्यांच्यासाठी अजून काही असं आपल्याला चर्चा करून कोणाशी तरी आपण तसं एक प्लॅटफॉर्म उभा करू शकतो का, जेणेकरून त्यांनासुद्धा एक प्लॅटफॉर्म भेटेल. असे काही आमचे डिस्कशनसुद्धा चालू आहेत. आणि अशाच गोष्टीवरती तुम्हाला जर काही कोणत्या टॉपिकवरती डिस्कशन करायचं असेल किंवा मते जाणून घ्यायची असतील तर तुम्ही नक्कीच आमच्यासोबत शेअर करू शकता. आम्ही तुमच्या प्रश्नांची वाट बघतोय. थँक्यू.